सच्चा हनुमान भक्त सुरेश आप्पासो हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पहिली 55 कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे। 55 फुटांच्या भव्य, दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह ढोल ताशांचा गजर, रथ, हत्ती, उंट, घोडे, नगर प्रदक्षिणा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, प्रवचन, कीर्तन, भजन, पंचाचार्य, कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा, पठण, हवन, आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभहस्ते होणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावाडी रोड सलगरे। टोप येथील अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाने पंचनामा करून पोलीस ठाण्याच्या ताब्यात किल्ल्यासह दिले। आज सोमवारी गुन्हा नोंद होणार आहे। पुलाची शिरोली टोप येथील खाणीत अवैधरित्या उत्खनन करून शिये फाट्याकडे दगड घेऊन जाणाऱ्या 2 डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली। शनिवारी सायंकाळी 6 वाजता हे 2 डंपर व चाव्या शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन उद्या तहसीलदाराच्या आदेशानुसार सोमवारी संबंधिताविरुद्ध गुन्हे नोंद होणार आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरिये व टोपगाव कामगार तलाठी अमोल कोथे यांना दगडखाणीत अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचे समजले। त्यानुसार शनिवारी दुपारी 2 दगडाने भरलेल्या डंपरची तपासणी केली। महसूल विभागाला त्यांच्याकडे उत्खनन व वाहतूक परवाना व चलन पावती नसल्याचे निदर्शनाला आले। त्यामुळे शिरोली मंडल अधिकारी व टोप महसूल अधिकारी यांच्या पथकाने हे डंपर ताब्यात घेऊन पंचनामा करून शिरोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले। विशेष म्हणजे कारवाईवेळी यातील एक डंपर नादुरुस्त होऊन बंद पडल्यावर मागील दुसऱ्या डंपर चालकाने डंपर पुढे घेण्यास नकार दिल्याचे समजते, परंतु महसूल विभागाने पोलिसांच्या सहकार्याने दोन्ही डंपर पोलीस ठाण्यात आणले। गेल्या आठवड्यात कासारवाडी हद्दीत डंपर महसूल विभागाने पकडला होता, पण त्यात दगडच नसल्याचे सांगण्यात आले, परंतु शनिवारच्या टोप येथील धाडीमध्ये कारवाई करून दोन्ही डंपर यांचे पंचनामे व डंपरच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करून सोमवारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनानुसार आज सोमवारी गुन्हा दाखल करणार असल्याचे मंडलिक निरीक्षक सीमा मोरिये यांनी सांगितले।